अमोल कोल्हे यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत आरोप केलेले आहेत की तुमच्या कंपनीशी तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी किंवा माझ्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी दिशाभूल करणारा प्रश्न उपस्थित केलेला आहे। लोकसभेमध्ये जो मी प्रश्न विचारला 2 वेळा, हा मी एकट्यानेच नाही, तर त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे, डॉक्टर गोपाल कृष्णन, आनंदराव अडसूळ, विनायक राऊत, धर्मेंद्र यादव आणि प्रीतम मुंडे, राहुल शेवाळे, ह्या सगळ्या मंडळींचा एकच प्रश्न होता की गोवा शिपयार्ड कंपनीबरोबर, रशियाच्या एका कंपनीबरोबर काहीतरी करार झालेला आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तर त्याचं कुठपर्यंत आलेलं आहे, कधी होणार आहे, आणि हे करत असताना काही इंडियन कंपन्यांची मागणी होती का की आम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावा, तर का नाही करून घेतलं? याचा अर्थ माझ्या कंपनीला मागणी होती असं काही नाही। ही कुठंतरी लोकांना जाणीवपूर्वक दिशाभूल करायचं, लक्ष विचलित करायचं, ह्याचा अमोल कोल्हेंकडे आता सध्या तरी लोकांपुढे जाण्यासाठी मुद्दे नाही आहेत, मतं मागण्यासाठी अजिबात एकही मुद्दा नाही। जो मुद्दा होता गेल्या महिन्याभर त्यांनी चालवला, कांद्याच्या भावाचा प्रश्न, तो केंद्र सरकारनं तो प्रश्न सोडवला आणि तो प्रश्न सोडवल्यानंतर मुद्दा हातातून सटकला। मग आता काहीतरी करायचं, असे पेपरचा गठ्ठा दाखवला की मी एवढे प्रश्न विचारले। मी एवढे नाही, एवढे प्रश्न विचारले। ते काय विचारलेत? संरक्षण खात्याविषयी 60-70 प्रश्न आहेत, कृषी विभागाविषयी माझे 81 प्रश्न आहेत, आरोग्याविषयी प्रश्न आहेत, परराष्ट्र धोरणाबद्दल प्रश्न आहेत, स्वच्छ भारत अभियानाबद्दल, ग्रामीण विकासाबद्दल प्रश्न आहेत, असे 1102 प्रश्न माझे त्या कालावधीमध्ये आहेत। मग हाच प्रश्न त्यांनी का काढावा? ह्याच्यामध्ये टेक्निकली जर बघितलं तर हा प्रश्न जो आहे तो गायडेड मिसाईल स्टील्थ फ्रिगेट्स, हे संरक्षण खात्याचं जे करार झालेलं आहे त्याच्याबद्दलच आहे, त्याचा माझ्या कंपनीशी काहीही संबंध नाही। गोवा शिपयार्ड किंवा हे अशा प्रकारचं स्टील्थ काय म्हणतात त्याला, फ्रिगेट्स, माझी कंपनी त्या व्यवसायात नाही, त्याचा संबंध नाही। माझी कंपनी एवढी मोठी नाही की या रशियन कंपनीला चॅलेंज करेल, ठीक आहे, पण त्यांनी त्यांचे शब्द वापरावेत। दुसरा महत्वाचा मुद्दा, त्या कंपनीशी मी तसाही निगडीत नाही आहे। कंपनी मी फॉर्म केली होती, फाउंडर मी आहे, परंतु 20 वर्षापूर्वी जेव्हा मी 2004 साली निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला गव्हर्नमेंट बरोबर ट्रेडिंग असल्यामुळे त्या कंपनीतून मी राजीनामा देऊन बाहेर पडलो। त्या कंपनीच्या बोर्डवर मी आजही नाही आहे। मग कुठल्या आधारावर मला ते प्रश्न आरोप करतात? माझ्या कुटुंबाने चालू केलेली कंपनी, मी चालू केलेली, आता दुसरी लोक पाहतात। फक्त मिसलीड करण्याचा प्रश्न आहे। या संदर्भात माझा मुलगा सविस्तर प्रेस घेऊन याच्यावर आपल्याला उत्तर देईल। फक्त आता त्यांनी दुसरा प्रश्न, ते जे काही आरोप करतायत त्यांच्या समोर त्यांना पराभव दिसतोय आणि तो पराभव दिसल्यामुळं ते काहीतरी निराशेच्या भावनेनं काहीतरी पेपर दाखवणं, गठ्ठा दाखवणं, माझ्याकडे एवढे गठ्ठे आहेत, खूप प्रश्न विचारलेत मी, तर असं त्यांनी करू नये। माझा त्याशी काही संबंध नाही। लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नका, हे तुम्हाला फक्त बनवा-बनवी फसवण्याचा कार्यक्रम आहे, त्यापासून सावध राहा। खरं तर प्रश्न विचारल्यानंतर संसदीय कमिटी जी आहे तेही छाननी करत असते। खरं म्हणजे मी 15 वर्ष संसदीय राजकारणामध्ये काम केलेलं आहे, ह्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे। संसदेचा सदस्य म्हणून शपथ घेताना मी माझ्या फायद्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठलाही कृत्य करणार नाही, अशा प्रकारची शपथ सभागृहामध्ये घ्यावी लागते। त्याशिवाय सदस्यांचं बिहेवियर, म्हणजे कोण चुकीचे प्रश्न विचारताय का, कोणाला काहीतरी मॅनेज करताय का, हे करण्यासाठी कमिटी असते, व्हिजिलन्स कमिटी। ह्यांना माझ्याबद्दल अशा प्रकारचा पेपरचा गठ्ठा आहे, तो कधीच्या 2017 पासूनचा 2019 पर्यंत त्यांच्याकडे आहे। तर त्यांनी असे ट्रेलर, हे ताबीचं ट्रेलर बाकी आहे, ट्रेजर बाकी आहे करण्यापेक्षा 5 वर्षापूर्वी काय प्रश्न विचारले, आता त्यांना का वाटलं? म्हणजे कुठेतरी हा राजकीय डाव आहे, कुठेतरी लोकांना चर्चेमध्ये अडकून ठेवायचं, हा त्याचा डाव आहे।